तर मॅम आजकाल आपण बघतो की प्रत्येकजण स्ट्रेस, एन्झायटी किंवा कॉम्पिटिशनमध्ये हं, जगत आहेत. हं. तर श्रीकृष्ण ह्यातून कसा मार्ग काढतो? कृष्ण आपल्याला कणखर बनवतो, लढायला शिकवतो आणि जिंकायलाही शिकवतो. हं, कृष्ण वॉरियर आहे. हं, श्रीकृष्ण हा वॉरियर आहे आणि तो हं, आपल्याला वॉरियर्सच बनवतो. हं. आपल्याला विश्वास देतो, की तुम्ही लढा आणि तुम्ही जिंका. बरोबर. तो स्वतः आपल्याला जिंकून देतो. तो आपल्याला लढण्याचं बळ देतो आणि तो कायम वेळेला साथ देतो. तो हं, कायम वेळेला आपल्या उभा राहतो. भक्तीची शक्ती आणि करत असलेलं काम कृष्णाला अर्पण करणं, हाच कर्म आणि कृष्णाचा असलेला संबंध. आपल्याला स्ट्रेस असतो, आपल्याला एन्झायटी असते, आपल्याला सतत भीती वाटत असते, की मी हे करतीये, हे मी योग्य करतीये का? हं. हे नीट होईल का? यातून नाही झालं तर काय करू? बरोबर. आणि नाहीच होते. मी कितीही प्रयत्न करते तरीही होत नाहीये. हं, ही जी भावना आहे, ही भावना म्हणजेच आपल्याला कृष्ण लढायला शिकवतोय. हं, तू लढ. तुला मिळेल. तुला आत्ता नाही मिळालं, तुला 10 वेळा लढावं लागेल. तू हं, लढ. हं, लढण्यासाठी काय पाहिजे? बळ पाहिजे, मी देतो. तो कृष्ण बरोबर. देतो. हं, कृष्ण बळ देतो. कृष्ण जिंकायची उमेद देतो. हं, कृष्ण रडण्याचीही ताकद देतो. कृष्ण बरोबर. सगळं देतो आणि हं. सरतेशेवटी तो आपल्याला जे पाहिजे त्याच्यात अनेक पट चांगलं देतो. हो. आत्ता अगदी. एन्झायटी असेल, आत्ता स्ट्रेस असेल, तुम्ही हे समजा की हेही कृष्णानेच दिलंय. हं. कारण माझं लढण्याचं बळ कदाचित कमी पडतंय. बरोबर आहे.